दिवाळीनी पॉझिटिव्हिटी आणली आहे खरे, पण आपलं आयुष्य ना या वातावरणासारखं झालंय का? मध्येच सुख येते, मध्येच आपल्या सगळ्यांना मोडून टाकल अशी एखादी बातमी येते. अवघड आहे. अर्जुन, तुला माहिती आहे का, मी तुमच्या सगळ्यांपासून जेव्हा लांब होते ना, तेव्हा मला सारखं असं वाटायचं, मला जेवढं दुःख आहे ना तेवढं जगात कोणालाही दुःख नसेल. पण मग नंतर मला हळूहळू कळत गेलं अर्जुन, आपल्या आयुष्याला जोपर्यंत दुःखाची किनार नसते ना, तोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत कळतच नाहीये. हा, ह्या दिवाळीने आपले आनंद घरात आणला, पण म्हणजे बघ ना, सगळी माणसं एकत्र आली परत. आणि अमोलसाठी तर पहिली दिवाळी होती ज्यात त्याची अख्खी फॅमिली एकत्र होती. उद्यापासून परत तयार व्हावं लागणार आहे आपले. अमोलची ट्रीटमेंट सुरू होती, हॉस्पिटलच्या वाऱ्या, डॉक्टर रोज नवीन काहीतरी सांगणार. ह्याचीच खूप काळजी वाटते अर्जुन मला. तुला कळतंय का, आपण उद्यापासून अमोलची केमोची ट्रीटमेंट सुरू करतोय. अरे आप्पे, हे बघ, आपल्याला ह्या गोष्टींसाठी घरच्यांना तयार करावं लागणार आहे बरं का. हे बघ अर्जुन, अमोलला काय त्रास होईल, किती त्रास होईल याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. त्याला किती त्रास झाला तरी आपल्याला खंबीरपणे अमोलची ट्रीटमेंट चालू ठेवायची. हा, काही झालं तरी. आप्पे, मी तुझ्या तोंडाकडे बघून जगणार आहे. मला नाही सहन होणार अमोलला त्रास झालेला. अर्जुन, अरे असं करून कसं चालेल सांग मला. आपल्याला डेट व्हावं लागणार ना. हे बघ, सगळं होईल नीट. आप्प्या, काय ग, तुम्ही दोघं बाहेर का थांबलाय? अगं हवेत गारवा आहे, तब्येत बिघडेल ना. नाही राजीव, तुम्ही काय महत्वाचं बोलत नव्हता ना, म्हणजे आम्ही तुम्हाला काय डिस्टर्ब केलं नाही ना? नाही नाही, असं नाही. काय बरं झालं तुम्ही आला, आम्हाला तुमच्याशी बोलायचंच होतं. हा, तू खुर्ची घे बापूंसाठी. हा, काय बसून बोलू बापू 2 मिनिट. अरे पण बस. बस, आपे बस.